नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर 23 ऑगस्टला सीपी मुंबईचा ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झालं 23 ऑगस्टला, तर आज विद्यार्थ्यांना या ठिकाणी एका डिटेलमध्ये किती मार्क्स पडले, म्हणजे किती मुलांना या ठिकाणी मार्क्स या ठिकाणी पडत आहे 50 पैकी, याबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहे। तर आज 23 ऑगस्टला सीपी मुंबईचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती आणि ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत मुलांना बसून ठेवण्यात आला आज, आणि या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही, आणि कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणते न्यायचे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं तुम्हाला ग्राउंडच्या अंदर गेल्यावर, आणि कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 23 ऑगस्टला सीपी मुंबईचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे 23 ऑगस्टला भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्ही गावावरून येत असाल तर चादर वगैरे सोबत आणा आणि जेवणाचा डब्बा वगैरे आणा, कारण की जेवणाचं इकडे जे म्हणजे आपल्या इकडल्यासारखं जेवण नाही इकडे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। वडापाव झालं ते ठीक आहे, वेगळंच जेवण आहे इकडलं। त्याचबरोबर राहण्याची जे कुठं सुद्धा झोपावं लागते, तर एक चादर सुद्धा तुमच्याजवळ असू द्या, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सकाळी या ठिकाणी ज्या बॅचा बनत आहे, तर सकाळी एक 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 9ची बॅच आहे, सकाळी 11ची बॅच आहे, आणि त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे। तर या ठिकाणी मुलं ज्या विद्यार्थ्यांचं सकाळी 5 वाजताची बॅच आहे, तर ते मुलं सकाळी 3-4 वाजतापासूनच रांगेमध्ये लागत आहे, आणि जे मुलं सर्वात समोर रांगेमध्ये लागणार आहे तर त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे सकाळी, ठीक आहे। आणि तुम्ही जेवढा उशिरा या ठिकाणी लागणार आहे तेवढं उशिरा तुमचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तुम्ही जर लेट लागले तर तुम्हाला जे जवळपास 8 घंटे त्या ठिकाणी थांबून राहावं लागणार आहे। तर पहा ग्राउंडच्या अंदर प्रत्येक मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जाता, फक्त सकाळच्या मुलांना नाही। जे सकाळचे विद्यार्थी असते 3-4 वाजतापासून रांगेमध्ये लागलेले असते, तर त्याचं ग्राउंड 7 वाजेपर्यंत होऊन जाते, ठीक आहे। तर जे विद्यार्थी थोडे लेट येते तर त्यांना जास्त वेळपर्यंत या ठिकाणी बसून राहावं लागत आहे। तर या ठिकाणी काय होतं की आपण त्या ठिकाणी जास्त वेळ बसून राहतो, उठ बस त्या ठिकाणी करायला लावते, ते आपल्याला उभं राहा बसा, ठीक आहे, आणि यामध्ये आपली सर्व एनर्जी लॉस होते। आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंडच्या अंदर फळ वगैरे तुम्ही न्या त्या ठिकाणी, सफरचंद वगैरे झालं, केळ वगैरे झालं, कारण की जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांनो शरीरामध्ये अशक्तपणा त्या ठिकाणी वाटत आहे। आणि पहा आपल्याला 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर रनिंग मार लागते, आणि सर्व ताकदचं काम आहे त्या ठिकाणी। तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, जेणेकरून काय या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे, ठीक आहे। तर फळ नेऊ देते ते ग्राउंडच्या अंदर, आणि हे जे घड्याळ आहे घड्याळ सुद्धा ते ग्राउंडच्या अंदर नेऊ देत नाही, एक लक्षात ठेवा। घड्याळ अगोदरच आपल्या बॅगेमध्ये ठेवून द्यायची। तर सर्वात अगोदर काय होतं की सकाळी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थी आता किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत ग्राउंड होत आहे, जे विद्यार्थी 3-4 वाजतापासून रांगेमध्ये लागले त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे, 7-8 वाजता त्या ठिकाणी होत आहे। आणि जे मुलं या ठिकाणी सकाळी 9-10 वाजता जर रांगेमध्ये लागले किंवा 11 वाजता जर रांगेमध्ये लागले तर त्यांचं ग्राउंड 4-5 वाजतापर्यंत या ठिकाणी होत आहे, म्हणजे लेट या ठिकाणी मुलांचं ग्राउंड होत आहे। जेवढ्या लवकर तुम्ही जासाल तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तर तुमची जे पण बॅच आहे, जर समजा आता या ठिकाणी सकाळी तुमची 7ची बॅच असेल, सकाळी 9ची बॅच असेल, सकाळी 11ची बॅच असेल, यापैकी कोणती बॅच असेल तर तुम्ही सकाळी 6-7 वाजता रांगेमध्ये लागा, जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे। आणि तुमची बॅच सकाळी 7, 9, 11ची असेल आणि तुम्ही 10-11 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जास्त लेट या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे, जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जाणार आहे। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस ते हॉल तिकीट वगैरे चेक करत आहे, आणि हॉल तिकीट चेक केल्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस चेक वगैरे करत नाही, फक्त वरतं ठेवून द्यायचं, हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं, 2 फोटो, आणि त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवला जात आहे। बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ते काही सूचना देतात की आपल्या बॅगेमध्ये काही असेल तर तुम्ही काढून घ्या, कारण की समोर बॅग चेक होणार आहे, तिथं सुद्धा अर्धा घंटा बसून ठेवतात स्टार्टिंगला गेटापाशी, आणि तिथून जे दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवते त्या ठिकाणी जवळपास 10-11 टेंट त्या ठिकाणी टाकलेले, आणि एका रांगेमध्ये जवळपास 100-100, 200-200 मुलं त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे, आणि एका मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केला जातं, आणि बॅगेमध्ये ते पूर्ण चेक करत आहे की आपल्या बॅगेमध्ये काय आहे, काय बाम वगैरे झालं, काही गोळ्या वगैरे झालं, काही इंजेक्शन वगैरे झालं, तर औषध वगैरे झालं, तर हे जर काही सापडलं तुमच्या बॅगेमध्ये तर ते काढून घेणार आहे, ठीक आहे। तिथंच ते कचऱ्यामध्ये टाकणार आहे, काही बाम वगैरे जर सापडली तर त्यांना, ठीक आहे।
तर हे तुम्ही नेऊ नका सोबत, ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे येणाऱ्या दिवसामध्ये बाम वगैरे काहीच नेऊ नका अंदर, ठीक आहे. तर हे चेक केल्यानंतर आणखीन मुलांना पुढे पाठवलं आणि त्या ठिकाणी बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावल्या. तर बॅगा त्या ठिकाणी एका रांगेत म्हणजे पूर्ण हॉल तो बॅगेनं भरलेला आहे आणि त्याच्याच बाजूनं टेबल नंबर दिलेला आहे. तर तुम्हाला त्या टेबल नंबरपाशी रांगेमध्ये लागायचं आहे. तर तुम्हाला पहा, मी तुम्हाला सांगतो, आपला जो रोल नंबर आहे हा तिथल्या पोलिसांना विचारा. जेव्हा तुम्ही टेबल नंबर त्या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तर तिथल्या पोलिसांना विचारा की मी कोणत्या टेबल क्रमांकामध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागू. कारण की त्या ठिकाणी कसं होत आहे, एक एक रांगा आणि त्या रांगेमध्ये टेबल नंबर खाली आपला रोल नंबर आहे, ठीक आहे. आपला रोल नंबर त्या टेबल नंबरमध्ये येत असेल तर त्याच रांगेमध्ये तुम्हाला लागायचं आहे. आणि तुम्हाला जर ते समजत नसेल आपला कुठं रोल नंबर आहे या ठिकाणी, तर तिथल्या पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कुठंसा रांगेमध्ये लागू, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी टेबल नंबरपाशी रांगेमध्ये लागल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की एक एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे. त्यानंतर आपला तुमचा नंबर त्या ठिकाणी येणार आहे आणि सर्वात अगोदर ते आपलं हॉल तिकीट त्या ठिकाणी घेत आहे. हॉल तिकीटवर शिक्का वगैरे ते देत आहे आणि त्यानंतर काय करत आहे की फोटो वगैरे चिपकायला लावत आहे त्यांच्या एका रजिस्टरवर आपला आणि एक सिग्नेचर त्या ठिकाणी द्यावं लागत आहे. आणि एवढं प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते पुढं पाठवत आहे. तर इथं सुद्धा टेबल क्रमांक ज्या ठिकाणी तिथं सुद्धा 2 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे, 2-3 घंटे बसून ठेवलं जात आहे आणि तिथून हाईटसाठी पुढं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवत आहे. तर हाईटमध्ये भरपूर मुलं बाहेर होत आहे, हाईटमध्ये मुलं जास्त काढत आहे. त्याचबरोबर छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी कटत आहे, ठीक आहे. ज्यांची छाती कमी आहे ते मुलं अपात्र या ठिकाणी होत आहे, फेल होत आहे, ठीक आहे. तर तुम्हाला छाती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फुगवायची आहे. छाती जर फुगत नसेल तर डिप्सा वगैरे त्या ठिकाणी तुम्ही मारा. कारण की डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या इकडे असं म्हणजे आपल्या इकडे तरी अशी उंची वगैरे मोजते, पण ते डिजिटल मशीन आहे. तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिले तर तुमचं त्या ठिकाणी वजनसुद्धा दाखवते, आपली छातीसुद्धा दाखवते, आपली उंचीसुद्धा दाखवते आणि छाती ते टेपनं ते मोजते, ठीक आहे. तर वेगळा स्टेप राहते त्यांच्याजवळ. आणि छातीमध्ये आणि हाईटमध्ये जास्त मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. 165 सेंटीमीटरपेक्षा ज्या पण विद्यार्थ्यांची कमी असेल तर ते विद्यार्थी बाहेर होत आहे या ठिकाणी, ठीक आहे. हाईट झाल्यानंतर त्या ठिकाणी फोटो आपल्या त्या ठिकाणी घेतला जात आहे. फोटो काढल्यानंतर आपलं त्या ठिकाणी एक सिग्नेचर घेते आणि आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये पाठवते जिथं चेस्ट नंबर भेटते तिथं. तर जिथं चेस्ट नंबर भेटते तिथं सुद्धा 2 घंटे मुलांना बसून राहावं लागतं. कारण की तिथं सुद्धा 5-6चे म्हणजे हजारो मुले त्या ठिकाणी रांगेमध्ये लागलेले आहे. 1000-2000 मुले त्या ठिकाणी रांगेमध्ये लागलेले राहते आणि त्या ठिकाणी आपला नंबर त्या ठिकाणी आपल्याला रांगेमध्ये लागायचा. आणि तिथं एक एक रांग ते उठवते 100-100, 200-200 मुलांची, म्हणजे अशा 5-6 बॅच ते उठवते, 5 बॅच ते उठवते चेस्ट नंबरसाठी. आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 2 पायाला चिप देऊन देते. चिपा दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट व्हेरिफिकेशन होत आहे. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 5 मिनिटाच्या अंदर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन होते. आणि आपलं जे चिपा आहे दोन्ही पायाचे ते सुद्धा ते स्कॅन करते. त्याचबरोबर आपला थंब वगैरे घेते त्या ठिकाणी. थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपली सिग्नेचर वगैरे त्या ठिकाणी घेते, आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढला जात आहे. आणि तुम्हाला सांगतो फक्त हॉल तिकीटच तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि 2 फोटो, ठीक आहे. आणि जे आधार कार्ड तुम्हाला बॅगेत जे विद्यार्थी मित्रांनो ठेवायचं ते अगोदर सूचना देते, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर समोर आपल्याला एक ग्रुप त्या ठिकाणी बसवला जात आहे. म्हणजे एक त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डिटेल बनत आहे 50 मुलांची. आपलं नाव जर त्या डिटेलमध्ये आलं तर त्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि एक पोलीसवाला 50 मुलं त्या ठिकाणी डिटेल घेऊन जातं. 50 मुलांचा त्या ठिकाणी इव्हेंट होत आहे. पहिला इव्हेंट ते 100 मीटर घेतं आणि 100 मीटरला जवळपास 4-4 मुलं ते सोडत आहे. आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक भेटते आणि लगेच 1600 मीटर रनिंग होत आहे. 1600 मीटर रनिंगला ते 150 मुलं ते सोडत आहे. 150 मुलं म्हणजे 2-2 मुलं पहिल्या डिटेलमधले 2-2 मुलं ते सोडत आहे असे. आणि लगेच दुसरी डिटेल, तिसरी डिटेल, म्हणजे 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे. आणि तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या चुकांनी करायचे आहे, तर तुम्हाला जो ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायची नाही, तर ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला धावायचं आहे, ठीक आहे. तुम्ही जर ट्रॅकच्या अंदरून धावसाल तर तेवढंच तुमचा टायमिंग कमी येणार आहे, तुमचं अंतर तेवढं कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे. आणि तुम्ही जेवढं बाहेरून धावसाल तेवढं तुमचं टायमिंग जास्त येणार आहे, कमी मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. तर ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळा फेक होत आहे. तर गोळा फेकला त्या ठिकाणी 3 आणि हे सर्व झाल्यानंतर इव्हेंट त्या ठिकाणी आपले मार्क्स त्या ठिकाणी दाखवते, आपले डिटेल्सचे सर, की आपल्याला गोळा फेकमध्ये किती भेटले, 100 मध्ये किती भेटले, 1600 मध्ये किती भेटले. आणि त्या फाईलवर आपल्याला सिग्नेचर करावं लागते. आता मुलांना मार्क्स इथं किती भेटत आहे, तर 50 पैकी जे मुलं आहे एका डिटेलला किती मार्क्स पडत आहे, 50 पैकी 15 मुलं असे आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 20 मुलं असे आहे
की ते रनिंगमध्ये कटत आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये ते थांबत आहे, ठीक आहे। आणि हे रनिंगमध्ये कटणार आहे 1600 मीटर रनिंगमध्ये 20 मुलं, ठीक आहे। त्यानंतर उरले 30 मुलं, तर 30 मुलं असे आहेत, त्यामधले 20 मुलं असे विद्यार्थी मित्रांनो त्यांना मार्क्स पडत आहे 20, 22, 24, 26, 28 अशा प्रकारे जे 20 मुलांना मार्क्स पडत आहे। आणि त्यामधले 5-6 असे मुलं आहे, ठीक आहे, 5-6 मुलं असे आहे की त्यांना 32 झाला, 34 झाला, 36 झाला, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे। आणि बाकी 4-5 विद्यार्थी असे की त्यांना 41, 40, 43 अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे एका डिटेलला। म्हणजे मुलांना मार्क्स या ठिकाणी जसे पाहिजे तसे मार्क्स या ठिकाणी पडत नाही। आणि याचा जो फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचा जो इफेक्ट आहे हा कटऑफवर नक्कीच या ठिकाणी लागणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 23 ऑगस्टला सीपी मुंबईचा ग्राउंड झाला। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी। इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।